नंतर मात्र पुढील वर्षासाठीचा मात्र त्यांचा जो प्रवेश आहे तो नक्कीच निश्चित होणार आहे. परंतु सुपर 8 मध्ये सर्वोत्कृष्ट 8 संघांमध्ये दाखल होण्यासाठी मात्र दुसरी मॅच सुद्धा तुम्हाला जिंकायची आहे. चला, उदयजी चव्हाण मॅच ऑफिशियल म्हणून काम पाहतील या मॅच मध्ये. चला जाऊया जाऊया मॅचच्या दिशेने. कॅन बी अ बॅटर नेम प्लीज. सागर पावशे स्ट्राईक वरती आणि एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. मला वाटतं आतापर्यंतचा या स्पर्धेतला सगळ्यात युवा गोलंदाज देवा गोलंदाजीसाठी. देवाचा पहिला बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. साइड ऑफ ऍक्शन साठी सुद्धा थोडेसे वेगळे रिस्ट्रिक्शन्स आहेत तसं बघायला गेलं तर. ओ सुंदर चेंडू पाहायला मिळतो या वेळेला देवाकडून. सागर पावशे आहे समोर. मी खेळाडूंना सुद्धा एक विनंती करणार आहे, नंतर आपण आपल्या ट्रॅक पॅन्ट प्रॉपरली घालायचे आहेत. कोणी ट्रॅक पॅन्ट वर करून खेळायचं नाहीये. ही सातत्यपूर्ण आपल्या सर्व खेळाडूंना ही सूचना मागील कित्येक पर्वापासून आपण ही स्पर्धा खेळतोय. एक शिस्तबद्ध स्पर्धा आहे, त्यामुळे कोणी क्षेत्ररक्षण करताना फलंदाजी करताना ट्रॅक पॅन्ट वर करायची नाहीये. दोन धावा. देवाचा पुढील चेंडू. ओ जबरदस्त भन्नाट वेग पाहायला मिळतोय देवाकडून. काळ्या वाजतायत बघा या युवा गोलंदाजासाठी. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. अगदी अंडरआर्मचा लसित मलिंगा. आणि यावेळेला मात्र स्विंगचा फटका उलट्या बॅटने चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. दुसऱ्या बाजूने मात्र प्रवीण सागर पावशे सोबत मात्र मैदानावर दाखल झालेल्या सलामीच्या फलंदाजांमधून हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे सुरुवातीपासूनच देवाच्या माध्यमातून. 4 चेंडू पूर्ण झालेत, अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा नो बॉलचा इशारा येईल. ऍक्शन थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे लाईन लेंथ टप्पा थोडस मिळवण्यामध्ये थोडासा वेळ जातोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाचा लसित मलिंगा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि यावेळेला सुंदर फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला खणखणीत चौकार प्रवीणच्या बॅटमधून. पुलर लेनचा बॉल होता, अगदी ओव्हर पिच बॉल होता, त्याला मात्र ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षकाने पूर्ण आपले प्रयत्न लावले, पूर्ण एफर्ट्स लावले, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक त्याच पद्धतीचा बॉल. या वेळेला मात्र गती कमी केली, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा गोंधळतोय, पडतोय, धडपडतोय. बॉलला अडवण्यासाठी मात्र पूर्ण आपली ताकद लावतोय. बॅकअपला मात्र फिल्डर आलेत. एका धावेने मात्र ओव्हरची समाप्ती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 9 या धावसंख्येवरती. 2 नो बॉल आले होते, त्यामध्ये 3 सिंगल आहेत, एक चौकार, अशा एकूण 9 धावा. उद्याचाही दिवस आपण जर पाहिलं तर असेच खुल्या गटाचे संघ, त्याचबरोबर महिलांचाही खेळ उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. आणि शनिवारच्या दिवशी मात्र ओव्हर 40 अर्थात अबोव 40 40 वर्षावरील दिग्गज लेजेंडरी प्लेअरचा खेळ आपल्याला या मैदानावर अनुभवायला मिळणार आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातील जानेमाने खेळाडू अर्थात गेली कित्येक वर्ष ज्यांनी मात्र आपल्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वावर राज्य गाजवले असे खेळाडू अबो 40 ओव्हर 40च्या संघांमधून खेळताना दिसतील. दरम्यान गोलंदाजीसाठी अखिलेश आलाय ओव्हर नंबर 2 घेऊन.
पहिल्या षटकाखेरीस 9. सेकंड ओव्हरची सुरुवात अखिलेशच्या माध्यमातून. यावेळेला मात्र पहिला चेंडू व्हाईट बॉलच्या घरात चाललाय. अतिरिक्त धावेने सुरुवात होतीये सामन्याची. डोक्यावरची टोपी काढून मात्र पंचांच्या हातात दिली आहे. आणि यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त. या टोपीमध्ये काहीतरी दडलेलं होतं. ज्या वेळेला टोपी घालून गोलंदाजी केली, व्हाईट बॉल हाताळला, परंतु जशी टोपी काढली इथे मात्र फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. जबरदस्त वेगवान चेंडू ऑफस्टिकचा वेध घेतोय, फलंदाजाला बीट करतोय. स्विंग अँड अ मिस, यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होतोय त्रिफळाची. बॅलन्स घालवायला लावला, इतका जबरदस्त बॉल हाताळला होता तो गोलंदाज अखिलेशने. वेगवान गोलंदाजांचा भरणा या संघामध्ये जसं बघायला गेले तर सुरुवातीची ओव्हर देवाच्या माध्यमातून हाताळली गेली. त्याने सुद्धा एक चौकार जरूर खाल्ला, तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर वर फक्त 5 चेंडूत 5च धावा दिल्या. त्यामध्ये 2 नो बॉल होते आणि 3 सिंगल, म्हणजे 2 चेंडू जे होते ते निर्धाव होते. नवीन ओव्हरची सुरुवात आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर का व्हाईट बॉलने धावसंख्या डबल डिजिट मध्ये जरी गेली असली तरी पहिला धक्का लागतो या ओव्हर नंबर 2च्या पहिल्या चेंडूवरती. अर्थात लिगल हा पहिला बॉल आणि धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. 5 षटकांचा सामना, 20 मिनिटांचा निर्धारित वेळ आहे, लक्षात घ्या. वेळेचं बंधन आहे या प्रत्येक डावासाठी आणि त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करणं आवश्यक असेल. दरम्यान अखिलेशचा पुढील चेंडू, न्यू बॅटर येतोय मैदानामध्ये, विनोद. हो, जाऊ दिलाय चेंडू. आणखीन एक अतिरिक्त धाव येते स्कोरबोर्डवर. वाईट चषक 2024 आपण पाहताय. या वेळेला मात्र प्रॉपर संपर्क नाहीये. बॅटमधून आवाज तर चांगला आला, परंतु कुठेतरी बॅटच्या बाहेरच्या हिश्श्याला चेंडू लागला होता. पूर्ण ताकदीनिशी खेळण्याचा प्रयत्न होता हा फटका. मिडल ऑफ द बॅट करता आलेला नाहीये, परंतु या वेळेला गॅप मध्ये निघतोय चेंडू. स्वर्गीय उमेश मोरिये यांच्या बॅनरच्या दिशेने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारा हा चौकार पाहायला मिळतोय, ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आकर्षक असे स्मार्टवॉच सुद्धा भेटवस्तू म्हणून दिले जाणार आहेत या वर्षात. 15 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 1.5 ओव्हर अर्थात 1.3 चेंडू समाप्त, 15 धावा 1 गडी बाद. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार. कल्याण डोंबिवलीचे बरेच संघ आपण पाहिले आणि इथे मात्र आणखीन एक जबरदस्त गॅप शोधलाय. रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा मिळवा, असं मात्र हे समीकरण पाहायला मिळालं. 2 खेळाडूंच्या मधून जागा शोधली आहे आणि चेंडूला मात्र त्याची जागा दाखवली आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा खणखणीत वाय चषक चौकार पाहायला मिळतोय. एक दर्जेदार फटका, अगदी रिकी पॉन्टिंगची आठवण करून देणारा फटका, विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका, राहुल द्रविडची आठवण करून देणारा फटका. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. या वेळेला मात्र साइड अप ऍक्शन होती. हलक्या हाताने मात्र बॉटम हँडच्या साह्यानं मनगटी फटका खेळत मात्र 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी राहिला. 20 धावा पूर्ण होतील संघाच्या. विनोद मात्र आल्यानंतर पाठीमागून आलाय, परंतु तो आता मात्र सागरच्या पुढे गेलाय. 4 चेंडूत 9 धावांवर आहे, तर दुसऱ्या बाजूने सागर 5 चेंडूत अवघ्या 2 धावांवर. सागर पावशे. अखिलेशच्या ओव्हर मधला शेवटचा बॉल. 2 वाईड, 2 चौकार, 1 सिंगल, 1 विकेट, 1 डॉट. लास्ट बॉल टू गो. या वेळेला मात्र पुन्हा एकदा सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र आता 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एकेरी धावेनं मात्र सागर पावशेनं संघाच्या धावसंख्येला 1 घर पुढे तर नेलं, परंतु 2 ओव्हरची समाप्ती झाली. 10.5 धावांच्या सरासरीनं 1 गडी बाद 21 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. अखिलेशचे हे 12 धावांचं षटक, त्यामध्ये 1 सफलता. सागर वैयक्तिक 6 चेंडूत 3 वर, विनोद मित्र वैयक्तिक 4 चेंडूत 9 धावांवर. मंगेश नारकर मित्रमंडळाचं आयोजन आपण पाहताय. युवा नगरसेवक, युवासेना सरचिटणीस सन्माननीय अमेय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा, अर्थात तुम्हा सर्वांची आवडती, हक्काची, मानाची, प्रतिष्ठेची लाडकी स्पर्धा, अर्थात वाय चषक 2024 सीझन 14. हे 14व संस्करण तुम्ही पाहताय या स्पर्धेचं. स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी आहे आणि या स्पर्धेत जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर जग तुम्हाला मात्र नक्कीच प्रसिद्ध करेल, त्यात काही शंका नाहीये.
कारण या स्पर्धेमध्ये केलेला परफॉर्मन्स हा संपूर्ण मुंबापुरी नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर मला वाटतं जवळपास संपूर्ण भारत देश पाहतोय. कारण जिथे जिथे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळलं जातं तिथे तिथे वाय कट्टा वाय चषकाची चर्चा सुरू आहे. आणि यावेळेला दांडी 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 गुल केली आहे. खरंच सुंदर चेंडू पाहायला मिळाला. फ्रंट फूटवर येऊन खेळण्याच्या प्रयत्नात होते. थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. स्टान्सच थोडासा वेगळा आहे बघा सागरचा. आणि ऑफ ब्रेक होता. ओळखण्यामध्ये मात्र चूक केली. बॅटच्या खालून मात्र जाऊन आदळला यष्ट्यांवरती आणि त्रिफळाचीत होतोय सागर पावशे. मोठी विकेट म्हणावी लागेल. 21 वर 2.1 चेंडू नंतर शिवाजीदादा शेलार स्मृती. 5 ओव्हरचा हा सामना आपण बघतोय. कल्याण डोंबिवलीचा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मात्र घाटकोपर. तसं बघायला गेलं तर या दोन्ही विभागाला अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाचा एक मोठा वारसा आहे, एक मोठी परंपरा आहे. कल्याण डोंबिवली म्हणा किंवा मग घाटकोपर म्हणा, बरेच संघ आपण या दोन्ही क्षेत्रातून आलेले पाहतो या स्पर्धेदरम्यान. असल्फा पॅकरचा संघ बऱ्याचदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा संघ राहिलाय. बरेच वर्ष या स्पर्धेवर आपलं अधिराज्य गाजवलंय. अंधेरी म्हणा, घाटकोपर म्हणा, या परिसरात अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. नो बॉलचा इशारा आहे. या वेळेला मात्र शरीराचा वेध घेतोय, त्यामुळे लेगबाईच्या स्वरूपातली धाव तर तुम्ही धावून घेऊ शकणार नाहीत या स्पर्धेमध्ये तरी. या स्पर्धेचे नियम थोडेसे वेगळे आहेत. या स्पर्धेची अटी थोड्या वेगळ्या आहेत. ही स्पर्धाच मुळी सर्वात वेगळी आहे आणि म्हणूनच या स्पर्धेची चर्चा आहे आणि म्हणूनच या स्पर्धेचा बोलबाला आहे. नो बॉल तर आहे, परंतु आता मात्र त्यावर सुद्धा एकच धाव मिळणार आहे. मग तुम्ही धावूनही धाव घेतलात तरी किंवा नाही घेतलात तरी. सुंदर फटका बॅकफुटवर जाऊन कव्हर पॉइंटकडे. क्षेत्ररक्षक मात्र चपळ आहे. तुटून पडतोय चेंडूवरती एक प्रकारे. आदर्श गोलंदाजी करत असताना या वेळेला मात्र ओव्हर दी मिड ऑन आणि हा बॉल मात्र जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा खणखणीत वाय चषक चौकार. ये दिल मांगे मोर, रन आ रहे यहां पर 4. जबरदस्त फटका पाहायला मिळाला गॅप मध्ये. पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलं. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक दिली आणि हा चौकार ठोकलाय. साई अर्थात साई शेलार हे नाव आपण ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून बरंच ऐकलंय, परंतु त्यांचाच संघ तसं पाहायला गेलं तर आपण मैदानावर खेळतोय. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृती चषक आपण पाहिलाय, त्याचबरोबर त्यांचाच संघ मैदानावर. आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय साईचा. बराच शफल झाला होता, बरीच जागा सोडली होती. थोडासा कमी गतीने हाताळलेला चेंडू जो यष्ट्यांचा वेध घेणारा ठरला आणि गमावली मात्र स्वर्गीय शिवाजीदादा शेलार या संघाने तिसरी विकेट. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक तिसऱ्या षटकातला. धावसंख्या आपण जर पाहिली तर स्थिरावली 28 धावांवर. जरा रेलिंग्स वरचं वजन कमी करा. बघा तिकडे पाठीमागे जे प्रेक्षक आहेत, जरा आपण वारंवार विनंती करतोय तुम्हाला. कालच तिकडची एक रेलिंग तुटली आहे, त्यामुळे थोडं सहकार्य करा मित्रांनो प्लीज. जरा कॅमेरा समोरचे पण प्रेक्षक, तो बॅनर तुम्ही फाडू नका प्लीज. जरा तो बॅनर सोडा आपण सर्वांनी. या वेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय आणि ओव्हरची मात्र समाप्ती. 7 धावांचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामधून मात्र 2 विकेट्स पटकावल्या आदर्शने. 8 धावा खर्च केल्या. तसं बघायला गेलं तर सात धावा खर्च केल्या, 2 विकेट पटकावले. चांगली ओव्हर. डेव्हिड पॅकर घाटकोपर संघ गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता. पुन्हा एकदा देवाला आठवण केलं जाते. देवाची आठवण काढणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. जर हा सामना जिंकायचा असेल तर देवाकडेच प्रार्थना करावी लागेल की होय आम्हाला ताकद दे, होय आम्हाला बळ दे. आणि बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार केलाय स्वर्गीय शिवाजीदादा शेलार कल्याण डोंबिवली संघाने. देवा एक युवा गोलंदाज, या स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा गोलंदाज म्हणून सुद्धा देवाकडे पाहिलं जाईल.
काय बॉलिंग केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर देवाने. अवघ्या मात्र आपण जर पाहिलं तर 9 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. तो एक चौकार आला नसता तर मला वाटतं फक्त 4-5 धावांचंच षटक त्याने हाताळलं असतं. परंतु एक चौकार ज्यामुळे आला तिथे मात्र 9 धावा आल्या. पॉवर प्ले मध्ये आता 3 क्षेत्ररक्षक आउटर सर्कलला असतील. अंडरआर्म क्रिकेट विश्वातला लसित मलिंगा. बॅटची कडा घेतली होती. यावेळेला बघूया पंच पण आहेत पाठीमागे. अगदी बारीक लक्ष आहे आमच्या सर्वच पंचांचं. अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका. ही स्पर्धा पाहिली तर या स्पर्धेमध्ये पंचांचंही विशेष काम पाहायला मिळाले. अगदी बारकाईनं निर्णय घेतले जातात. कोणताही निर्णय कोणत्याही पक्षानं त्या ठिकाणी कोणत्याही बाजूने लागणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते. अगदी निष्पक्ष असे निर्णय दिले गेलेले आहेत या स्पर्धेमध्ये मागील कित्येक वर्षापासून. कोणत्याही संघाला फेवर करणार नाहीत असे पंच या स्पर्धेला लाभलेत. पुन्हा एकदा वेगवान बॉल. वाह, काय बॉल हाताळलाय. यावेळेला मात्र लॉंग ऑफ कडे चाललाय. चोरट्या धावेच्या प्रयत्नात देवाने बॉल कलेक्ट केलाय आणि होय, देवाच्या या अपीलला मिळाली आहे मान्यता. पंच उदय चव्हाण यांच्या माध्यमातून OUT आउटचा इशारा. बॅटर हॅव टू गो आउट ऑफ दिस ग्राउंड. फटका चांगला खेळला परंतु तितकीच चांगली फिल्डिंग, तितकंच चांगला थ्रो, तितकंच चांगलं कलेक्शन आणि देवाला मिळते आणखीन एक सफलता. भले रनआउटच्या स्वरूपात होईना परंतु विकेट मिळाली आहे. रितेश न्यू बॅटर येतोय मैदानावर. थोडीशी चर्चा सुरू आहे, थोडासा विचार विनिमय चालू आहे, स्ट्रॅटेजी बनते. खिचडी पकते. बघूया आता मात्र खिचडी काय पकते मैदानाच्या आतमध्ये. पुढे कसा खेळ पाहायला मिळणार डेव्हिड पॅकर घाटकोपर संघाकडून. पुढील षटक जसं आपण पाहिलं तर हा 5 षटकांचा सामना आहे. म्हणजे एकूण 9 चेंडू हातामध्ये आहेत स्वर्गीय शिवाजीदादा शेलार संघाच्या फलंदाजांकडे. देवा नेक्स्ट बॉल साठी. हे त्याचं दुसरं षटक आहे. वैयक्तिक 2 ओव्हरचा स्पेल हाताळण्याची त्याला संधी मिळाली या मॅच दरम्यान आणि आपल्या स्वतःला सिद्ध करतोय. आपल्या गोलंदाजीच्या जीवावर मात्र या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा डंका तो पिटण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर चेंडू. या वेळेला मात्र गॅप मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउंड चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटिंग पॉवर प्ले आहे त्यामुळे कुठेतरी एखादा चौकार तर अपेक्षित केला जातोच आहे. 3 क्षेत्ररक्षक अगदी तिन्ही बाजूने धावत आले होते बॉलला अडवण्यासाठी. पुन्हा एकदा मात्र या वेळेला काय फिल्डिंग आहे. वाह, स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये स्वतःच बॉल अडवणं तितकं सोपं नाहीये. आणि या युवा खेळाडूची मात्र गोलंदाजी आवडली असेल तर प्रेक्षकांकडून जरा एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या या खेळाडूसाठी. शेवटचा चेंडू आहे त्याच्या स्पेल मधला. 15 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेत. 34 वर 4. यावेळेला स्वीप केलाय. निघालाय बॉल 4 धावांसाठी. पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार येतोय आणि यावेळेला हा चौकार रितेशच्या बॅटमधून आलाय. काय स्वीप पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, स्वीप केलाय आणि या पॅडल स्वीप मात्र संघाची धावसंख्या 4 ओव्हर नंतर 4 गडी बाद 38. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहूया कशा पद्धतीने मात्र हा फटका सजवला होता रितेशने. टॉस वन बाय डेव्हिड पॅकर अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नाणेफेक जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. सुरुवात चांगली दिली परंतु आता मात्र धावफलक जसं पाहायला गेलं तर चांगल्या स्थितीमध्ये 40+ धावसंख्या ही कुठेतरी एक फायटिंग स्कोर मानली गेली या स्पर्धेमध्ये. हायएस्ट स्कोर जर आपण पाहिलं तर 73 कालच्या दिवसात जॉर्ज 11 संघाकडून.
त्यानंतर मधल्या मध्ये आपण 40+ धावसंख्या 2-3 वेळा पाहिली आज सकाळपासून म्हटलात तर. साहिल आहे स्ट्राईकवर, 3 चेंडूत 5 धावांवर बॅटिंग करतोय साहिल. बॉलिंग मार्कवर करण. रन खर्च करणार की रन वाचवणार? गोलंदाज करण. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे, फिरकी घेऊन आलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय आपल्या ओव्हरची. शेवटची ओव्हर या डावातली. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार? ट्रोलिंग स्पोर्ट्सवर मात्र आपण ही स्पर्धा पाहू शकता. परंतु या मैदानावर येऊन ही स्पर्धा पाहण्याचा आनंद काही वेगळा आहे. अगदी बघा मैदानाच्या काना कोपऱ्यात प्रेक्षक आहेत. जिथे जागा बसायला भेटते तिथे काही मॅच बसून बघतायत, काहींना उभं राहून जागा मिळाली ते उभं राहून मॅच बघतायत, काहींना स्टेजच्या वर येण्याची संधी मिळाली ते स्टेजवर सुद्धा आलेत. अगदी आमच्या मेगा स्क्रीनच्या बाजूला सुद्धा प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते आणि काही प्रेक्षक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा पाहतायत. स्पर्धेची चर्चा आहे संपूर्ण मुंबापुरीमध्ये, कारण हा आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाचा विश्वचषक. 39 एक्स्ट्रा सोबत धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. या वेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज घेतली होती. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवरती. एकेरी धावेनंतर मात्र 40 धावा टीमच्या पूर्ण होतील. 40+ कुठेतरी स्कोर जो आहे तो एक फायटिंग स्कोर आहे या स्पर्धेत. तसं बघायला गेलं तर चांगली फाईट देऊ शकतील इतका स्कोर तर बनवलाय आज स्वर्गीय शिवाजीदादा शेलार कल्याण डोंबिवली संघाने. आणि दरम्यान इथे मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धाव खर्च करतोय गोलंदाज करण. एक्स्ट्रा धावा कुठेतरी नियंत्रणात ठेवाव्या लागतील. 9.23 चा करंट रन रेट आहे सध्याच्या स्थितीला. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. उलटे फिरले होते, वेगळ्या धाटणीचा फटका सजवण्याचा प्रयत्न होता या वेळेला, परंतु सोडून दिला चेंडू. कोणती छेडखानी केलेली नाही या चेंडू सोबत. बेचाळीस धावा 4 गडी बाद. शेवटची ओव्हर, 4 चेंडू शिल्लक. एका बाजूला स्वर्गीय शिवाजीदादा शेलार कल्याण डोंबिवली, दुसऱ्या बाजूला डेव्हिड पॅकट घाटकोपर. स्टेप आउट झाले परंतु सरळ जातोय बॉल गोलंदाज करणच्या हातामध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आता. या वेळेला मात्र आणखीन एक चेंडू बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु असफल राहिले. स्ट्राईकवर आहेत रितेश. 3 निर्धाव चेंडू आपण जर पाहिले तर 3 वाईड बॉल आणि त्यामध्ये पाहिलं तर 1 डॉट आहे. तसं बघायला गेलं तर नंतर लास्टला आता सुरुवातीच्या नंतर आता 2 डॉट आलेत आणि मधल्यामध्ये एक सिंगल धावून काढली होती. फलंदाज आणि गोलंदाजांची जुगलबंदी आणि स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी आपण पाहतोय. वाई चषक 2024 हे 14वे पर्व, दुसरा रात्रीचा खेळ, सेकंड लास्ट मॅच. या वेळेला मात्र स्टेप आउट होऊन या वेळेला स्वीप केला. चेंडू मात्र चाललाय तो पंचांच्या दिशेने आणि डावातला शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट 5 ओव्हर्स. 43 धावा स्कोर कार्डवर. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार कल्याण डोंबिवली बॅटिंग करत असताना, तर दुसऱ्या बाजूला डेव्हिड पॅकर घाटकोपर. यावेळेला टॉप एज पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये आणि इथे मात्र फलंदाज बाद आहे का हे जाणून घेऊया. पंच आपला निर्णय कळवा. येस, बॅटर आउट आहे. 1च रन मिळेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय. धावची धावसंख्या झाली ती 44 आणि जिंकण्यासाठी मात्र येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 9 धावांच्या रिक्वायर्ड रन रेट प्रमाणे मात्र बनवाव्या लागतील. त्या धावा 45. 45 रन्स टू विन. 45 धावांचं आवाहन हा सामना जिंकण्यासाठी डेव्हिड पॅकर घाटकोपर संघासमोर. चांगली बॅटिंग केली. सुरुवात मात्र थोडीशी अडचणीतून झाली होती, थोडीशी संकटातून झाली होती. थोडेसे सुरुवातीचे विकेट लवकर गमावल्यानंतर थोडासा प्रेशरमध्ये होता संघ, परंतु मधल्यामध्ये आपण जर पाहिलं तर डाव सावरला गेला. चांगली बॅटिंग झाली तशी बघायला गेलं तर रितेशच्या माध्यमातून, साहिलच्या माध्यमातून, तदनंतर विनोदने मात्र 2 चौकार ठोकले
आणि एकूण धावसंख्या मात्र नेऊन पोहोचवली आहे पहिल्या 5 ओव्हरमध्ये 44. जिंकण्यासाठी मात्र 45 धावांचं आव्हान आहे आणि या पाठलागाला सुरुवात जशी होईल मध्यानामध्ये मात्र मी थोड्या वेळाची विश्रांती घेतो आणि मायक्रोफोन सोपवतो नवीन डावासाठी माझे सहकारी समालोचक मित्र अर्थात आम्हा सर्वांचा आवडता आवाज अर्थात वाय चषकासाठी मात्र गेले कित्येक पर्व जो आवाज या स्पर्धेसोबत जोडला गेलाय तो आवाज म्हणजे सागर मोरे यांचा. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद रोशनजी. स्वागत आहे सर्वांचं. जवळपास 11 वाजलेत आणि मुंबईकर आज सहकार नगरच्या दिशेने मात्र रवाना होताना पाहिले गेले. मंगेश नारकर मित्रमंडळाची क्रीडा स्पर्धा आहे. बॉलिंगसाठी आकाश. पहिलाच बॉल हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट लागलाय जरूर अँड बॅटर आउट. ओ यू टी साईन लवलीला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सागर काटेने मात्र एफर्ट्स घेतले बट रिव्ह्यू तिकडे चेक केलं साईनने की आपण रिव्ह्यू घेऊयात, चान्स घेऊयात. सो नक्कीच आपण
इट्स आउट. OUT बॅटरला बाहेर जावं लागेल. सो सागर काटेने एक महत्वाची विकेट तिकडे मिळवली. साहिलने रन तर कंप्लीट मात्र तिकडे करण्याचा प्रयत्न केला गेला, बट डायरेक्ट हिट. सागर काटेचा डायरेक्ट हिट कुठेतरी मॅच मध्ये टर्निंग पॉईंट होऊ शकतो. चांगले बॅटर साहिल नवले थोडे लवकर माघारी परतले गेले. नवीन बॅटर फैजान. विक्रोळी पार्कसाईडचे खेळाडू आहेत, खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात पण खेळले गेले आहेत. क्षमता आहे, बट आता फैजानला स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. एक यंग टॅलेंट आहे आणि विक्रोळी पार्कसाईड असेल, अमृतनगर, त्यानंतर भटवाडी, त्या साईडला पण खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. अगदी त्या पट्ट्यात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय. त्याच परिसरातील हा संघ डेव्हिड पॅकर घाटकोपर, संपूर्ण घाटकोपर विक्रोळीची एक चांगली स्टारकास्ट आज इकडे इन ऍक्शन मध्ये. बॅटर फैजान. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, साहिल तिकडे होते. रन मात्र सिंगल. प्रथम क्रमांक तब्बल 2.5 लाख रुपये असणारी क्रीडा स्पर्धा. द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. खुल्या गटातील पारितोषिक आपण पाहिलं गेलं. महिलांसाठी देखील खूप चांगलं पारितोषिक. ओव्हर 40चं देखील आपण पाहिलं तर खूप चांगलं पारितोषिक आज या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं. 3 गटामध्ये ही क्रीडा स्पर्धा अगदी 5 दिवस आपण इकडे एन्जॉय करतोय. आज दुसरा दिवस आहे, पुढील 3 दिवस अजून इकडे एन्जॉय करू. या बॉलवर देखील एक चांगले ड्राईव्ह केले गेले. त्या बॉलवर बॉल थांबणार नाहीये. वैभवच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 4 रन. या बॅटरकडे बघून मला वैभव शिंदे बटल्याची आठवण आली. सेम तशीच हेअरस्टाईल आणि ह्याचं पण नाव वैभव आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वैभवने क्लासिकल अंदाजामध्ये 4 रन. छोटा पॅकेट बडा धमाका. क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग करतो वैभव. वैभवशाली बॅटिंग वैभवची. अगदी जसा बॉल तसा फटका आहे. आमचे प्रेक्षक वर्ग पण बॉल तिकडे पकडला, त्यांनी पण एन्जॉय केलं क्रिकेट. आज सर्व प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. हेच मंगेश नारकर मित्रमंडळावरती प्रेम आहे मुंबईचं. विविध भागातून खेळाडू आलेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, रायगड. प्रत्येक खेळाडू आज इकडे कसा का नाही होऊ द्यात सो पोहोचला. सेंट्रलने पण पोहोचू शकतो, हार्बरने पण जवळ आहे. सो कसेही या, फ्रीवेने पण तुम्हाला जवळ आहे. बॉलर आकाश. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे. एक तेरी एक मेरी. बॅटर आउट. वैभव थोडे डबल माइंड झाले. टॅप खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फटका फसला तिकडे. गुड बॉल आकाश. वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे फटका फसला गेला. ऑफ स्टिक वाकवली. सो न्यू बॅटर अखिलेश येथील. चोवीस चेंडू आणि 35 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 24 बॉल 35. बॉलिंगसाठी सागर सागर काटे यांच्या हातामध्ये बॉल दिलाय. स्ट्राईक एंडला फैजान. 24 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे.
या बॉलवर देखील बॉल फिरवला गेला आणि रन्स तिकडे थोड्याफार मध्ये आपण पाहिलं तर 11 रन. या बॉलवर देखील धीम्या गतीने बॉल फिरवला गेला. तिकडे आपण पाहतो एक चांगली पिचिंग पाहिली गेली सागरची. थोडी लेझी गेली तिकडे बॉलवर. सो इम्पॉर्टंट मॅच आहे. डेव्हिड पॅकट घाटकोपर संघ पण मॅच सोडणार नाहीये. त्यांना देखील ही मॅच खेळायची आहे, जिंकायची आहे. सो बघूयात आता कशा प्रकारे हा खेळ इकडे रंगेल. सागर खाटे बॉलिंगसाठी स्ट्राईक केला बॅटर अखिलेश. अखिलेशला मात्र इकडे चान्स घेणं गरजेचं आहे. महत्वाची मॅच. या बॉलवर देखील फटका थोडा फसला गेला अखिलेशचा. डबल बॅट तिकडे लागली गेली बॅटर अखिलेशला मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. बारा रन झाली त्या फलकावरती. अजूनही जवळपास 33 रनची गरज आहे. मॅच थोडी क्लोज होईल का? रन्स केले तर होऊ शकते मॅच. नवीन बॅटर वैभव खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात देखील खेळले. घाटकोपर पार्क साईड त्या परिसरात अनुभव त्यांच्याकडे पण आहे. सो मॅच बनवणं गरजेचं आहे वैभवला. थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल केला तिकडे अगदी हलक्या हाताने ढकललं. रन सिंगल. या बॉलवर टॅप केला गेला. फटका पाहिला गेला बट फैजान सिंगल डबलचा प्रयत्न करतायत की रन्स कशी मॅच जवळ होईल. बट अजून 31 रन करायचे आहेत. समीकरण थोडं कठीण होत चाललंय. एका दुसरी बाउंड्री प्रत्येक ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. पण एक ओव्हर पॉवर प्ले त्यामुळे त्याही ओव्हरमध्ये चान्स घेतील फैजान आणि वैभव. सो दोघं रन्स पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. या बॉलवर स्टेप आउट झाली. खूप चांगला बॉल कलेक्ट केला सागर पावशेने तिकडे चिटू नये. बॅटर आउट.
14 रन झाले, 4 विकेट गेलेत. अजूनही 31 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी सागर काटे स्ट्राईक केला. नितीन दळवी येतात बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल आहे ह्या ओव्हरचा. या बॉलवर देखील अगदी हलक्याचा ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलिंग सागर काटे एक चांगला स्पेल टाकला आणि एक इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. शेवटच्या 18 बॉल आणि 31 रनची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. नक्कीच डेव्हिड पॅकर्ड घाटकोपर संघ पण मॅच मध्ये येऊ शकतो. त्यामुळे कुठेतरी क्लोज मॅच आणणं अजूनही गरज आहे. 18-31. बॉलिंगसाठी आपण पाहतो योगेश. नो बॉल. या बॉलवर देखील एक कडक फटका पाहिला गेला आणि तेवढीच चांगली तिकडे मात्र झेल पकडता येईल. आवाज देखील दमदार आला, पण तिकडे बॅटर फैजानला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. प्रॉपर टायमिंग होतं, एक चांगला स्ट्रोक, पण थेट फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. गुड कॅच. साई यांनी खूप चांगली कॅच पकडली. बॉल अगदी कलेक्ट केला तिकडे. सो बॅटर बाहेर जाईल आणि मॅच आता कुठेतरी आपण पाहिलं तर शांत होतीये. न्यू बॅटर आदर्श येतात बॅटिंगसाठी. आदर्श पांडे एक चांगले खेळाडू आहेत आणि आमचे स्कोरर पण आदर्श आहेत. सो आदर्श आदर्श 30 रनची गरज आहे. मॅच आहे. डेव्हिड पॅकर्ड घाटकोपर संघाने जर केलं तर होऊ शकतं. केल्याने होतं, आधीची केली पाहिजे. तुम्ही करत राहा. सो तुम्हाला रिझल्ट मिळेल, पण तुम्ही एफर्ट्स द्या. आदर्श पांडेने एक इनिंग ही बिल्डअप केली आणि इथून जर मॅच डेव्हिड पॅकरकडे खेचली, सो भाई आज का हिरो ठरेगा वो. आदर्श पांडे आणि नितीन दळवी दोन बॅटर. बॉलिंगसाठी योगेश गोरी. पहिलाच बॉल, एक चांगला ड्राईव्ह केला गेला. बॉल तिकडे निघून जाईल, आपण क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे. साहिल वेल स्टॉप. साहिल खूप चांगला कव्हर केलं साहिलने. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. खूप चांगली फिल्डिंग तिकडे. साहिल, क्या बात आहे साहिल. साहिल अगदी फिट अँड फाईन आहेत. इकडून तिकडून अगदी क्विक चपळाई दाखवतात. वेल स्टॉप. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे होते. आकाश रन सिंगल मिळेल आणि स्कोर एकने मात्र तिकडे पुढे जाईल. 18 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र थांबवलं बॅटरला आणि डॉट बॉल. योगेशने एक चांगली बॉलिंग केली गेली आहे. सो उर्वरित काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅच थोडी टफ होताना पाहायला मिळते. एका दुसरी बाउंड्री आली पाहिजे, पण एक पॉवर प्ले. सो त्या पॉवर मध्ये चान्स घेणं गरजेचं. टीम डेव्हिड पॅकर घाटकोपर.
या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक होते तिकडे आपण पाहिलं तर साई आणि गुड बॉलिंग योगेशने देखील चांगला स्पेल टाकला. 5 रन 1 विकेट मिळवली आहे. आणि समीकरणात आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 26 रनची गरज आहे. 12-26. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर साई पाल एक खूप वर्ष कल्याणसाठी क्रिकेट खेळले. त्याचा बेस्ट बॉलर पण साई पालने वायकट्ट्याला मिळवलाय. सो त्याच्याकडे तो पण अनुभव आहे. साई पाल खूप चांगला अनुभवी खेळाडू आहे. साई पाल खूप वर्षापासून खूप चांगलं क्रिकेट खेळलेत कल्याण परिसरात. आणि सो 12 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे. 12-26. आणि पॉवर प्लेचे शतक असणार आहे. त्यामुळे ही मॅच अजूनही फिरू शकते का? क्वेश्चन मार्क आहे 12-26 ला. काय घडेल? मित्रांनो रेलिंग थोडं लांब उभं राहा मित्रांनो प्लीज. सो पहिलाच बॉल खूप चांगला बॉल पाहायला सई यांच्या माध्यमातून गुड बॉल. या बॉलवर थांबून खेळले गेलेत आणि एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले. बॅटर नितीन 4 रन. चांगलं सिलेक्शन होतं. म्हणजे ज्या प्रकारे फिल्डिंग सजवली गेली त्याच्या अपोजिट हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आणि प्रॉपर टॅप खेळलं नितीनने. अनुभव आहे त्यांच्याकडे आणि खूप चांगलं क्रिकेट जवळून पाहिलंय त्यांनी, खेळलेत. अनुभव खूप सारा आहे. सो मॅच ही अजूनही होईल का? 10 बॉल मध्ये 22 रनची गरज आहे. 10-22 कॅल्क्युलेशन तेवढं पण फाईट आहे. दहा चेंडू आणि 22 रनची गरज. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. आकाश तिकडे पोहोचले गेलेत. रन सिंगल मेल. 9 बॉल मध्ये 21 रनची गरज आहे. कॅल्क्युलेशन खूप चांगलं आहे. मॅच बघूयात. एका दुसरी बाउंड्री आली पाहिजे. लास्टला 6 बॉल 15, 6 बॉल 14 पण बघायला मजा येईल या ग्राउंडवर. आणि अशा मॅचेस रंगताना पण पाहायला मिळाल्यात. स्ट्राईक एंडला आदर्श. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल. साई पालचा अनुभव तिकडे डॉट बॉल. या बॉलवर देखील एक चांगला बॉल फिरवला गेला तिकडे आणि गुड बॉलिंग. व्हाईट बॉल. न्यू बॅटर विजय. 20 रन आहे. 7 बॉल मध्ये 20 धावा करायचे. हा बॉल इम्पॉर्टंट असणार आहे. शेवटचा बॉल साई पाल.
या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहिला गेला, तेवढीच चांगली फिल्डिंग, स्ट्राईक एंडला फेकी केली गेली, बॅटर आउट. आणि खूप चांगला बॉल अडवला तिकडे साईने. बॉल फिल्डिंग, गुड बॉलिंग. साई पालने पण खूप चांगली बॉलिंग केली. 6 बॉलमध्ये 20 रनची गरज आहे. मॅच थोडीफार आपण पाहिजे डेव्हिड पॅकर टीम आता हातातून निसटली आहे. 6 बॉल 20. न्यू बॅटर करण. या बॉल देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. मॅच अजूनही संपली नाहीये. 5 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे. 5 बॉल 16. नितीन दळवी बॉलिंगसाठी. रितेश या बॉलमध्ये देखील पुन्हा एकदा स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल पुन्हा एकदा 4 रन साठी मध्ये ट्रॅव्हल होईल आणि मॅच आता अजूनही क्लोज होईल का? 4 बॉल 12 रनची गरज. 4 चेंडू आणि 12 रन्स. नितीन दळवे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. नितीन दळवी अजूनही बाकी आहे. सो मॅच खूप चांगली मॅच रंगताना पाहिली गेली आजच्या रात्रीतील. ही मॅच देखील अगदी लक्षात राहील. 4 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. दोन्ही टीम्स मात्र एक ते फाईट करतायत. सो 4 बॉल 12 ला मात्र कोण जिंकेल कोण हरेल. चार बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. नितीन दळवीने मात्र मॅच थांबवली. सो 4 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. आपलातून मॅच आणि मॅच मध्ये कुठेतरी आता मात्र शांत होती. बट पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग तुटून पडले गेले. त्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर थांबवलं गेलं आणि डॉट बॉल. 3 बॉल 12 रनची गरज मॅचला जिंकण्याकरिता बॅटर नितीन. या बॉलवर देखील आपण पाहत एक चांगली बाउंड्री पाहिली गेली. प्रॉपर टायमिंग केलं आणि आता समीकरण बदललं गेलंय. 2 बॉलमध्ये 8 रनची गरज. क्या बात आहे. नितीन दळवी. घाटकोपरची मॅच, घाटकोपरचा संघ मॅच सोडणार नाहीयेत. इन ऍक्शन मध्ये स्वतः नितीन दळवी आहेत आणि खूप वर्षाचा अनुभव आहे. आणि डेव्हिड पॅकर घाटकोपर या संघाने नेहमीच वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. सो भल्या भल्या टीमला नेहमीच मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये धक्के दिलेत. तो 2 बॉल 8 जर आज लगावला तर ही पण हिस्ट्री क्रिएट होईल आज वाय गट्टाची. तो बघूयात. सर्वजण मॅचचा आनंद घेतात. सो प्रेक्षक वर्ग सर्व एन्जॉय करतायत. 2 बॉल 8 ला नितीन दळवी आजच्या दिवसातील हिरो ठरेल का आणि आपल्या घाटकोपरचं नाव या वडाळामध्ये पुढे नेईल का? 2 बॉल 8 रनची गरज आहे. 2 चेंडू 8 रन. 2 बॉल 8 आणि कुठल्या टीमची लागणार वाट? या बॉलवर फटका फसला गेलाय आणि रितेशने कमबॅक केला गेला. आता औपचारिकता फक्त शिल्लक आहे. सो
आणि हार्ड लक बट वेल प्लेड. नितीन दळवी खूप चांगली फाईट केली मॅच मध्ये आणि सो सागर आणि नितीन अगदी जवळून एन्जॉय केलं. वेल प्लेड हार्ड लक टीम डेव्हिड पॅकर घाटकोपर बट अभिनंदन टीम स्वर्गीय शिवाजी शेलार कल्याण डोंबिवली. सो लेट्स चला टॉससाठी या टीम रेम्बो प्रज्ञेश शिंदे आणि आपण टॉससाठी या त्यांच्या विरुद्ध आर एम रेम्बो विरुद्ध स्वर्गीय शिवाजी शेलार कल्याण डोंबिवली. चला टॉससाठी या दोन्ही कॅप्टन आर एम रेनबो आणि स्वर्गीय शिवाजीदादा शेलार कल्याण डोंबिवली.